नमस्कार मित्रांनो, मी अशोक इलेक्ट्रिशियन. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वात स्वागत आहे. तर आज आपण ह्या तलवडे वडेशीमध्ये इलेक्ट्रिकलचं एक काम आहे. ती कंपनी जुनी खूप दिवसापासून बंद होती कंपनी, आणि ह्या कंपनीत आपण काय करणार आहे माहिती का, त्यांचा पूर्ण पॉवर सप्लाय आपण चेक करणार आहे. त्यांचं काही असेल प्रॉब्लेम, दोन ते तीन वर्षापासून पूर्ण ही कंपनी बंद होती. चालू कंपनी, त्यांचं काहीतरी कोर्ट मॅरेजचा काहीतरी प्रॉब्लेम होता, यांचे काय असतं भांडणं. ह्या कंपनीचं आता आपल्याकडे इलेक्ट्रिकल काम आलं आहे पूर्ण. तर ह्या कंपनीचा पॉवर सप्लाय, हे कंपनीचे सगळे इंडस्ट्रीयलचे क्रेन वगैरे, जनरेटर वगैरे, 3 फेज सप्लाय, सिंगल फेज सप्लाय नाही का, ते आपण चेक करणार आहे. तर पहिली गोष्ट, आपण त्यांचा मेन पॉवर सप्लाय चेक करून घेतला. तर इथला जो एक कॅपॅसिटर आहे, तो कॅपॅसिटरचा फुटला होता, ऑइल कॅपॅसिटर होता. तर आपण आता इथे एक ऑइल कॅपॅसिटर आता बसवणार आहे. तर तो कॅपॅसिटरचं कार्य काय, माझ्या इथून मागचे व्हिडिओ बघा तुम्ही. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी आपण FFC कॅपॅसिटर बसवत असतो, पण आजचा जो कॅपॅसिटर बसवणार आहे हा स्थिर कॅपॅसिटर आहे. हा कॅपॅसिटर आपल्या शेतकरी वर्ग, पिठाची गिरणी, सबमर्सिबल पंप ह्या ठिकाणी आपण हा बसवतो. हा ऑइल फील्ड कॅपॅसिटर आहे. ह्या कॅपॅसिटरने काय होतं, तुमचा पॉवर फॅक्टर पण सुधारतो, आणि तुमचे जे व्होल्टेज फ्रिक्वेशन आहे, व्होल्टेज ड्रॉप आहेत, ते पॉवर फॅक्टर व्यवस्थित मेंटेन झाल्याने सप्लाय एकदम तुमच्या मशीनला प्रॉपर मिळतो. तुम्हाला दाखवतो मी कॅपॅसिटर होता. हा कॅपॅसिटर आहे. हा कॅपॅसिटर आहे बघा, किती केवीआरचा आहे हा कॅपॅसिटर? 10 केवीआरचा कॅपॅसिटर आहे इथं. आणि हा कॅपॅसिटर आहे बघा, हा ऑइल फील्ड कॅपॅसिटर आहे हा. आणि हा कॅपॅसिटर आपण आता हा जो बसबार आहे, हा 3 फेजचा बसबार आहे, आणि ह्या बसबारमध्ये आपण त्याला इन्स्टॉलेशन करणार आहे. त्यासाठी इथं ह्या साईडला माउंटिंग बनवलं आहे. तर ह्या 3 फेजचा कॅपॅसिटर आहे, ह्याला ह्या साईडला RYB हे तुमच्या बसबारच्या लोडच्या पॅरल आपण त्याला आता कनेक्ट करणार आहे. तर आता बसबार इथं कॅपॅसिटर बसायचं म्हणलं, ह्याचा मेन पॉवर सप्लाय बंद करायचा आहे. तर त्यांच्या गेटच्या साईडला, पलीकडच्या साईडला इथं त्याचा मेन पॉवर सप्लाय MCB स्विच आहे. त्या साईडला जाऊन आता आपण काय करणार आहे, इथला मेन स्विच ऑफ करणार आहे. चला जाऊया तिकडं. आता आपण ह्या साईडला त्यांचा आता पॉवर सप्लाय वगैरे बंद करूया. पॉवर सप्लाय बंद करून तो कॅपॅसिटरचा सप्लाय आपण आता कनेक्ट करूया. तर तुम्हाला दाखवतो मी. ह्या साईडला त्यांचा MSBचा मीटर आहे ह्या साईडला, आणि त्यांचा मेन स्विच आहे, आणि मेन स्विचवरून सप्लाय तिकडे बसबारला गेला आहे. तर हा मेन स्विच आपण आता काय करूया, पहिला बंद करून घेऊया. हा स्विच आता ऑफ केला आहे. इलेक्ट्रिकल काम करत असताना ना, सेफ्टी प्रिकॉशन घ्यायची. प्रॉपर सप्लाय वगैरे त्याचा बंद करायचा. सप्लाय वगैरे बंद केल्याच्यानंतर आपण ते काय करणार आहे, त्यांचं आता कॅपॅसिटर आपण इन्स्टॉलेशन करणार आहे. आणि त्यांचे बसबारमधून जे आउटपुट निघालेत, त्याच्या DB बॉक्स आहेत, त्या साईडला त्यांचा हे करणार आहे. सप्लाय वगैरे त्यांचा व्यवस्थित आहे का पॉवर सप्लाय, ते चेक करण्याचं आपण आज काम करतो आहे. तर आपण आता पॉवर सप्लाय वगैरे बंद केला आहे. तर हा कॅपॅसिटर आपण आता, ह्या कॅपॅसिटर आहे ना, त्याचा पॉवर सप्लाय आपण जोडणार आहे. तर कॅपॅसिटरच्या मध्ये डायरेक्ट सप्लाय कधी जोडायचं नाही, MCB मार्फत जोडायचा. म्हणजे कॅपॅसिटर फुटला, कधी शॉर्ट सर्किट झाला, तर तो आपला MCB ट्रिप झाला पाहिजे. तर आपण आता इथं एक MCBच्या मार्फतच त्याला सप्लाय जोडणार आहे. तर आता इथं थोडी वायर कमी पडते. तर चला आपण त्याचा कस्टमरला फोन करून सांगणार आहे. त्याला 6 स्क्वेअर MM कॉपरची केबल सांगणार आहे त्याला जोडण्यासाठी, कॅपॅसिटरला कनेक्शन देण्यासाठी 3 फेज. तर आत्ता मित्रांनो, कस्टमरनी केबल आणलेली ही, हे केबलला प्रॉपर लग करून, आणि आता हा जो ऑइल फील्ड कॅपॅसिटर आहे, ह्याचं कनेक्शन आपण ह्या MCB थ्रू त्याला आपण जोडणार आहेत. हा MCB, ह्या खालचा बसबार थ्रू MCB आला आहे, आणि MCB थ्रू ह्या कॅपॅसिटर बँकला जोडणार आहेत. तर आता हे केबल वगैरे व्यवस्थित क्रिम्पिंग करून घेऊ आपण त्याला. इलेक्ट्रिशियन आपला व्यवस्थित त्याला क्रिम्पिंग करतो आहे. क्रिम्पिंग केल्याच्यानंतर, कारण की काम करायचं तर प्रॉपर करायचं, म्हणजे कसं आहे, प्रॉपर जर क्रिम्पिंग केलं तर केबल गरम होत नाही, कनेक्शन लूज राहत नाही. तर आपल्याकडे सगळे टूल बॅग्स प्रॉपर असते, सगळे क्रिम्पर आपल्याकडे. हायड्रोलिकसाठी मोठा क्रिम्पर आहे, छोट्या केबलसाठी हा मॅन्युअलचा एक मेकॅनिकल क्रिम्पर आहे. आपण ह्याने सगळ्या केबल क्रिम्पिंग करतो आहे. तर मित्रांनो, इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तर
तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात का नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही आता जास्तीत जास्त मोठे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे ब्लॉग वगैरे. तर हा कॅपॅसिटर बँकचा आता तुम्हाला अनुभव येऊन जाईल. आता आपण ह्याला कनेक्शन वगैरे कसं करतो ते लग वगैरे मारलेत आणि ह्या लगच्या जे ह्याच्यावरती इन्सुलेशन टेप मारायचा प्रॉपर. तर हे कारण की तुम्ही म्हणता ना की एकाच कलरची केबल आणली, कारण केबल थोडीच लागणार आहे आणि कुठं जास्त खर्च कशाला म्हणलं कस्टमरचा करायचा आहे. तर हेच केबल आपण RYBचं मार्किंग करून ह्या कॅपॅसिटर बँकमध्ये जोडणार आहेत. आणि दुसरा ह्याचा तुम्हाला सांगतो फायदे काय आहेत कॅपॅसिटर बँकचे. तुमचा पॉवर फॅक्टर सुधारण्याचं काम करतं. मेन म्हणजे हा जर बँक नसेल, हा ऑइल फिल्ड कॅपॅसिटर बँक आहे बघा. ही खूप महत्त्वाची आहे. पॉवर फॅक्टर सुधारतं म्हणजे तुमचा मेंटेन करतं. आणि जर हा कॅपॅसिटर बँक नसेल तुमच्याकडं तर MSCBकडनं काय होतं, पॅनल्टी बसतो, आपल्या दंड बसतो. दंड कशामुळे बसतो की तुम्ही तुमचा पॉवर फॅक्टर तुम्ही मेंटेन करत नाहीत. तर तुम्हाला जो 10 kVA कॅपॅसिटर आहे त्याची नेम प्लेट दाखवतो बघा. हा नटरस कंपनीचा आहे. हा 3 फेजचा आहे. हा 10 kVAचा आहे. आणि हा किती करंट घेतो आहे ते पण दाखवतो मी. इथे लिहिलं बघा एम्पियर. डेल्टा कनेक्शनमध्ये हा 13.9 म्हणजे 14 एम्पियर करंट घेतो आहे. तर कॅपॅसिटर बँक बसवला म्हणजे प्रश्न सुटत नाही आहे. तर तुम्ही ह्याचा लिकेज होतं आहे का, हा व्यवस्थित वर्किंग करतो आहे का तर बघितला पाहिजे. आणि करंट जर जास्त घेत असेल तर तो पण चेक करायचा. काहीतरी गडबड आहे. करंट जर जास्त घेतलं त्यांनी 16, 17, 20 एम्पियर करंट घेतला तर काहीतरी प्रॉब्लेम म्हणायचा. तर आता ह्या कॅपॅसिटरला आपण काय करणार आहे, कनेक्शन करणार आहे R फेज, Y फेज आणि B फेज. कारण कनेक्शन करताना काय तर प्रॉपर लग करायचे. ह्याचे एवढे खूप फायदे आहेत ना, खूप फायदे आहेत कॅपॅसिटरचे. पॉवर फॅक्टर सुधारतो. हा पहिला तुमचा पॉवर फॅक्टर जर लो असेल तर काय होतं, तुम्हाला MSCBकडनं पॅनल्टी बसते. पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर तुमचा लाईनमधला करंट वाढतो. आणि लाईनमधला करंट वाढतो. व्होल्टेज प्रॉपर तुमच्या ह्याच्यामध्ये सर्किटमध्ये फ्लो होत नाही. आणि जर प्रॉपर व्होल्टेज आणि करंट जर फ्लो नाही झाला तुमच्या ट्रान्सफॉर्मरवर लोड येतो. आणि ट्रान्सफॉर्मर काय होतं, ट्रान्सफॉर्मरमध्ये जास्त लॉसेस होतात. पण ट्रान्सफॉर्मर जर लॉसेस वाढला तर काय होतं, एनर्जी मीटर पण तुमचं रिडिंग जास्त जनरेट करतं. MSCBकडनं तुम्हाला त्याची पेनल्टी बसते. त्याला प्रॉपर एकदम त्याला सगळं कनेक्शन आपण आता कसं करतो ते बघा एकदा. आणि ह्या जोडत असताना ह्याच्या सर्किटमध्ये MCB एक स्विच पाहिजे. भविष्यात समजा जर हा काही प्रॉब्लेम झाला, ह्याला शॉर्ट सर्किट झाला तर हा MCB आपला ट्रिप झाला पाहिजे. यासाठी बसबारकडून जो येणारा सप्लाय आहे तो तुमच्या MCB पाहिजे. MCB मार्फतच MCBचा आउटपुट हा तुमच्या कॅपॅसिटर बँकला पाहिजे. त्याला प्रॉपर कनेक्शन केलं आहे. त्याचं कवर वगैरे आपण आता त्याला पॅकिंग करणार आहे. आता कॅपॅसिटर बँकला कनेक्शन वगैरे केले आहेत. हे कनेक्शन आपण आता हा जो MCB आहे 3 फेजचा MCB 32 एम्पियरचा ते MCB मार्फत आपण कनेक्शन करणार आहे. अशा प्रकारे आपण आता ही ऑइल फिल्ड कॅपॅसिटर बँक इन्स्टॉलेशन केलेली आहे. ह्याला अशा प्रकारे आपण कनेक्शन करतोय. RY आणि B. कारण ह्याचा 14 ते 15 एम्पियर करंट आहे आणि त्यासाठी आपण ह्याला 6 mm केबल वापरली. आणि चालू केल्याच्या नंतर आपण त्याला बघणार आहे तो व्यवस्थित वर्किंग करतो आहे का आणि तो करंट किती घेणार आहे ते पण आपण मेजरमेंट करणार आहे मल्टीमीटरने. तर हा व्हिडिओ कमीत कमी 10 ते 15 मिनटं होणार आहे मित्रांनो. तर हा 2 पार्टमध्ये आपण व्हिडिओ बनवला आहे. पहिला पार्ट पण दुसरा पार्ट पण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आता आपण हा इन्स्टॉलेशन केला आहे. ह्याचा मेन पॉवर सप्लाय आता आपण चालू करतो. आणि जो MCBच्या खालचे इनपुट येणार आहे ते बसबारमधून आलेले त्याला तुम्हाला दाखवतो मी. हा बसबार आहे. या बसबारमधून काय झालं आहे, हे बसबार जे हे केबल आहे बघा, हे केबल गेलं आता MCBला. MCBचं आउटपुट आहे कॅपॅसिटर बँक. तर अशा प्रकारे आता काम झालेलं आहे आपलं. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी, लॉंग व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट साईटमध्ये. थँक्यू.